बघा, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, सर्व धर्म समभावाची परंपरा आहे, जे आमच्या पुरोगामी संतांनी त्याचा पाया रोवलेला होता आणि या विचाराला घेऊन लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण हा विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेला असतो। हजारो किलोमीटर तो दानबा तुकाराम करत करत तो पांडुरंगाच्या चरणी जातो आणि त्याचं जीवन सफल होतं। आणि म्हणून अशा या परंपरेला ताकद मिळावी, तिला अजून मोठ्या प्रमाणात त्याचा वाढ करावा आणि या परंपरेची ताकद देशातल्या अनेक राज्यात नव्हे तर जगामध्ये कळावी, हे स्वप्न आमचं आहे आणि त्या दृष्टिकोनातले अनेक प्रयत्न आम्ही करतोय आणि भविष्यात ते करू। वारकरी महामंडळाला विरोध दर्शवला वारकऱ्यांनी। बघा, माझा मुद्दा एवढाच आहे की आखरी ही परंपरा कोणाच्या पैशानं नाही, प्रत्येकाच्या घरातली भाकरी पीठ वगैरे गोळा करून तिखट मीठ गोळा करून ही परंपरा एवढे वर्ष या राज्यामध्ये चाललेली आहे। आणि ज्या पद्धतीने सरकारने आता भूमिका घेतली त्या भूमिकेला विरोध करायचं कारण नाही, पण मला असं वाटतं की वारकरी मंडळाला सगळ्यांना विश्वासात घेऊन या पद्धतीचं धोरण आखलं तर मला असं वाटतं की याला ताकद मिळेल। आमचा मुद्दा अजून याच्यामध्ये असा आहे की याच्यामध्ये राजकारण येता कामा नये। मधल्या काळामध्ये काही लोकांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, आषाढी एकादशीच्या दिवशी तिला साप सोडला जाईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी भीती दर्शनात आली। पण आखरी ही परंपरा आहे, ही जीवाच्या पलीकडची परंपरा आहे आणि त्याच्यामुळे या परंपरेला कोणी मोडण्याचा आणि त्याच्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावं लागणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही। सरकारने मंडळांना, वारकरी ज्या आमच्या दिंड्या आहेत त्यांच्या प्रमुखांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हे धोरण आखलं पाहिजे। आता सरकारचा वेळ संपलेला आहे, त्यामुळे पुढच्या वर्षाला याचं एक वेगळं नियोजन करून आणि याला अजून चांगलं दर्जेदार कसं करता येईल, कारण की या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मी दरवर्षी इथे येतो, मुस्लिम माणूस सुद्धा या वारीमध्ये सहभागी होतो, फळं घेऊन तो उभा असतो आणि प्रत्येक वारकऱ्यांना उपासाच्या दिवशी तो त्याला फळं देऊन त्याला त्याच्या पोटाची आग शांत करतो। अशी परंपरा कुठंच देशात नाही, जगामध्ये पाहायला मिळणार नाही की सगळ्या धर्माची लोक या वारीमध्ये सहभागी होऊन साक्षात ईश्वराची दर्शन घेतात। एकमेकाच्या डोळ्याकडे पाहिलं की त्यांना साक्षात पांडुरंग दिसतो, अशा पद्धतीची ही परंपरा आहे। एकमेकाचे पाय लागून एकमेकाच्या डोळ्यात बघण्याची परंपरा, हा साक्षात्कार जो आहे याच परंपरेमध्ये वारकरी प्रथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून या वारी प्रथेला जे आपल्याला एक म्हण आहे की जब तक सूरज चांद रहेगा तब तक ही परंपरा जी आहे ती कायम राहिली पाहिजे आणि चांगल्या दर्जामध्ये पुन्हा अजून याला कसं चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न पण या सगळ्या समूहाशी चर्चा करून केलं पाहिजे। दिंड्यांना पैसे भेटले नाही, दिंड्यांना अजून पैसे भेटले नाही। मला त्याच्यात जायचं नाही आज, 20,000 रुपये काय मला त्याच्यात आज जायचं नाही, मी त्याच्यावर चर्चाही करणार नाही। पण मी मुद्दाहून सांगतो, घाईगर्दीने केलेले निर्णय हे कधी अंगलट येतात, त्या प्रकारेच ही प्रथा आता पडते। मी सांगितलं की पुढच्या वर्षीच्या वारीच्या पहिले 4 महिन्याच्या पहिले 5 महिन्याच्या पहिले याच्यावरच्या सगळ्या मंडळाशी चर्चा करून याचं एक योग्य धोरण राज्यात केलं गेलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। मुख्यमंत्री म्हणून करायला बघा, पांडुरंगाची कृपा आहे, जी काही असेल विलासराव देशमुख सांगायचे की नशिबाच्या जास्त आणि वेळेच्या पहिले काही मिळत नाही। मी कर्मावर विश्वास ठेवणार आहे, भगवान श्रीकृष्णाने कर्माला महत्त्व दिलेलं आहे गीतेमध्ये आणि मी कर्मावर विश्वास करणारा माणूस आहे। त्यामुळे आमच्या संतांची पण तीच परंपरा राहिलेली आहे, मग ज्ञानेश्वर माऊलीची असेल, तुकाराम माऊलीची, नामदेव महाराज, असे जेवढे संत पुरोगामी झालेत त्यांची पण हीच परंपरा राहिली, कर्म आणि तेही चांगले करायचे। तर मी त्यांना
मानणारा व्यक्ती आहे. त्यामुळे जे काही नशिबात येईल त्याला अजून चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे आमच्याकडून केला जाईल. साकडं घातलं का मुख्यमंत्री म्हणून येऊ दे पुढच्या वर्षी? मला मूळ प्रश्न माझ्या राज्याच्या जनतेला सुखानं आणलं पाहिजे. हा जो भेदभाव राज्यामध्ये निर्माण केलेला आहे तो भेदभाव संपला पाहिजे. कारण की वारीमध्ये आम्हाला तेच शिकवलं जातं, तो गरीब आहे, श्रीमंत आहे, तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या पातीचा आहे, हे आम्हाला आमच्या संतांनी नाही शिकवलं. म्हणून ही वारी प्रथा त्यांनी काढली. आणि या वारीमध्ये तुम्हाला मी पाहतोय कोण कुठल्या गावचा आहे, त्याची जात काय, त्याचं नाव काय हे माहीत पण नसतो. पण तो असा चालतो की जसं हे लोक कितीतरी जन्माचे, हे लोक जवळचे लोक आहेत, अशा पद्धतीचं ही वारीची परंपरा आहे. पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं धर्म आणि जातीच्या नावाने महाराष्ट्र तोडला जातो, ही वारी परंपरेला कलंक लावला जातो, हे आमच्यासाठी असहाय्य आहे. आणि म्हणून मी पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करेल की हा जो भेदभाव निर्माण करण्याची व्यवस्था झालेली ही थांबवली पाहिजे. माझा महाराष्ट्र गुन्हेगारांनी एकत्रित नांदला पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि माझा शेतकरी सुखावला पाहिजे. पांडुरंगाच्या या भूमीमध्ये माझा शेतकरी रोज आत्महत्या करते आहे, ते पांडुरंगांच्या त्यांनाही आवडत नसेल, पण आम्हाला पण हे भूषणावं नाही. आणि म्हणून त्या शेतकरी, त्या अन्नदात्याला ताकद मिळो, त्यांना पीक चांगलं येऊ, त्यांना उज्ज्वल आयुष्य त्यांचं चांगलं हो, त्यांच्या मुलाबाळांचं उज्ज्वल आयुष्य चांगलं हो, राज्यातल्या बेरोजगाराच्या हाताला काम मिळो, गरीब माणूस मुख्य प्रवाहात येऊ, हीच प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी करणार. मुख्यमंत्री काँग्रेसचं होईल का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. विधान परिषदेला जे मतदान झालेलं होतं त्यामध्ये 7 आमदार तुमचे फुटलेले होते. आज दिल्लीमध्ये त्या संदर्भातली बैठक महाराष्ट्राचे प्रभारी आहेत ते घेत आहेत. कारवाई होण्याचे संकेत आहेत. तुमच्याकडे ते अधिकार दिले जातील तर खरं त्यांच्यावर कारवाई केली जाईल का? 6 वर्षांचं बिलकुल आहे. कसं आहे की आखरी एका विचाराने लोक त्यांना मतदान करतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी विचाराला मुठमाती देणारी कोणी व्यवस्था असेल त्यांना माफ केलं जाऊ शकत नाही. मी पण त्याच पद्धतीची नोट आमच्या प्रभाऱ्यांना लिहून दिलेली आहे. हायकमांडशी पण माझी चर्चा झालेली आहे. त्यांचंही सूचक आहे, ते आज उद्या निर्णय होईल आणि कारवाई अटळ आहे. काल शरद पवारांवर टीका केली आणि आज भेट घेतली पवारांची. कसं पाहताय काय नक्की? मला ते मोठे लोक आहेत, पवारसाहेब पण आणि भुजबळ साहेब, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मी देणं बरोबर नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.